नमस्कार. पणजी दूरदर्शनाच्या खासा कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मना काळजासावन येवकार. तर इश्टानो, तुम्ही सगळीं जाणां आसतलीं की फाटल्या वाट्यान आमी पळयलें की शिक्षण हो विशय घेवन आमी एका अस्तुरे कडेन संवाद सादिल्लो आनी ती अस्तुरी म्हणजे सुलक्षणा प्रमोद सावंत, ज्यो आयजय आमच्या बरोबर आसात आमकां मार्गदर्शन करपाक. तर खूब मना काळजासावन तांकां येवकार दिवया. नमस्कार. म्हाका अशें सांगात की सद्याची जी शिक्षण पद्दती आसा, ही शिक्षण पद्दत 21व्या शेंकड्या कडेन आमकां व्हरता काय? आमी 21व्या शतकान आसा, पण व्हेरी सॅड टू से, आनी जे हांवें पयलीं सांगिल्लें तुमकां की आजची जी शिक्षण पद्दत जी आसा एक खंयसर तरी आमी स्टील वी आर इन द सेम एरा ऑफ दी जेन्ना इंडस्ट्रियल रेवल्युशन जाल्लेलें पळय न्ही, तेन्नाचीच आसा. ताच्या खातीर हायरार्की जशें तुमकां सांगलें की मॅथ्स, सायन्स आनी मागीर ह्युमॅनिटीज, मागीर आर्ट्स. एक्चुली इट शूड गो अदर वे रावंड. ओके. कित्याक तुमी प्रायमरी एज्युकेशन जर तुमचें याद दवरलें जाल्यार कशें आसलेलें, आनी सगळ्यांक जें आसा पळय केन्ना याद करपाचें गेल्यार प्रायमरी एज्युकेशन सगळ्यांक याद बरोबर. कित्याक इट इज अ फन लर्निंग एक्सपिरियन्स फॉर देम. आनी हळू हळू जेन्ना मुखार वता पळय न्ही, वी आर प्रिपेरींग ऑल द म्हणजे आमी विद्यार्थी आमच्या नव्या जॉबा खातीर प्रिपेर केल्ल्या सारको करता. आनी ताच्या खातीर कितें जाल्लेलें आसा की खंयसर तरी तेची क्युरियोसिटी म्हणजे जिज्ञासा आसा पळय न्ही, ती हळू 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 कमी जाता, क्रिएटिविटी कमी जाता. म्हाका दिसता 21व्या शतका कडेन म्हणजे आसतना मुखार वता आसतना आमकां एक लक्षांत दवरपाक जाय की ती सृजनशीलता आसा पळय न्ही, ती हाडपाची आमकां गरज आसा आमच्या शिक्षण पद्दतीन. आयज जर आमी वेरियस फिल्ड्स पळयले, कितलेशेच तुमकां मल्टीनॅशनल कंपनीज अश्यो मेळटल्यो, दे वील नेवर आस्क वॉट इज युअर डिग्री. दे वील सी वॉट आर द वेरियस प्रोजेक्ट्स, तुमी वेगवेगळे खंयचे प्रोजेक्ट्स केल्या. आनी हांगासर आमी पळयता की हाच्या पयलीं केन्नाच आमी यूट्यूब इन्फ्लुएन्सर्स म्हणून पळोवंक नाशिल्ले, बट दे एज अ इंडिविज्युअल जे आसा पळय न्ही, तांच्यांनी एक आपले वेगळे प्रस्त तयार केल्ले आसा स्वताच्या ज्ञानाच्या बळाचेर. अनेक गोश्टी आसा भितर, पण आमी खूब गोश्टी पळयता की बरेच अशे पॉझिटीव यूट्यूब इन्फ्लुएन्सर्स जे आसात पळय न्ही, तांणी आपली पॉझिटिविटी थ्रू दॅट यूट्यूब चॅनल्स जे आसा पळय ती स्प्रेड केल्ली आसा. सो ताच्या खातीर आमकां एक लक्षांत दवरपाक जाय की आमची शिक्षण पद्दती जी आसा पळय न्ही, ही ती नॉर्मल साच्यान आमी दवरिल्ली आसा, ती खंयसर तरी तातूंतल्यान आमकां भायर काडपाक जाय. प्रॉब्लेम कितें जाल्लेलें आसा दॅट वी आर म्हणजे एक तें बरें चित्र आसा पळय, जे तर एक एग्जाम चलता, एक हत्ती आसा, एक जिराफ आसा, एक म्हाका दिसता एक पक्षी आसा, आनी एक सानी एक मासो आसा, आनी ताका आमी झाडाचेर चडपाची टेस्ट घेता. सो बेजिकली ऑब्वियसली पक्षी जो आसा पळय न्ही, तो सहज झाडाचेर वयर चडून बसूं शकतलो, बट इट इज नॉट पॉसिबल फॉर द रेस्ट ऑफ देम. प्रॉब्लेम कितें जाला की आमी शिकयता, बट आमी स्टँडर्डायज एक टेस्टींग दवरिल्लें आसा तांचे कडेन. पण प्रत्येक भुरगो हो युनीक आसा, ताची लर्निंग कॅपॅसिटी वेगवेगळी आसा. आनी हाव डू वी सी एग्जाम्स, आमी एग्जाम्स कशी पळयता, एंड देन देर इज अ कॉम्पिटिशन, यू हॅव टू कम 90%, तुका 80% येवपाक जाय, कित्याक तितले आयले जाल्यार मागीर नेक्स्ट ग्रेडीन तूं वता. पण एक लक्षांत दवरपाक जाय, अ स्टुडंट इज 90%, वॉट अबाउट दॅट 10%? नॉट अचीव दॅट न्ही. आमी एक लक्षांत दवरपाक जाय की जेन्ना आमी खंयचे मार्शल आर्ट सुद्दां शिकता पळय न्ही, एक बेल्ट आमी गेन केलो की मागीर आफ्टर कंप्लिशन ऑफ दॅट ओन्ली आमकां नेक्स्ट बेल्ट मेळटा. सो लायकवायज इट इज नॉट डन. आमच्या स्कुलिंगान तशें जायना. आमच्या स्कुलिंगान कितें जाता सांगा पळोवया, एक सर्टन आमी कट ऑफ दवरला 35% वॉट एवर, इतले आमी गेन केले, देन वी आर प्रमोटेड टू द नेक्स्ट वन. पण हाच्या खातीर कितें जाता, लर्निंग गॅप इज क्रिएटेड. लर्निंग गॅप क्रिएट जाल्ल्या कारणान भुरग्याचो हेट्रेड टुवर्ड्स द सब्जेक्ट जो आसा पळय हो मुखार वता. हो खूब एक्चुली 1-2 मिनटान सोंपण्या सारको हो विशय न्ही, पण मुद्दम सांगता म्हणून हांव तुमकां सांगतलें की आमकां शिक्षण पद्दतीन क्रांती हाडपाची गरज आसा. आनी हो फक्त स्थानीक प्रश्न ना, हो वैश्वीक प्रश्न आसा. आनी ताच्या खातीर आमकां एक लक्षांत दवरपाक जाय. आनी परत हांव कोट करता जें पुस्तक हांवें म्हटलेलें युवल नोआ हरारीचें पुस्तक आसा. ह्या पुस्तकान ताणें सांगिल्लें आसा की आमकां ह्या फास्ट ट्रॅक वर्ल्डा बरोबर जर आमकां रावपाक जाय जाल्यार ही शिक्षणाची पद्दत आसपाक जाय.
आनी आमी थोडीशी बदल करपाक जाय आमच्या भितर जास्त संवाद आमच्या भितर संवाद म्हणल्यार जे कोण शिक्षण फिल्डान आसा तांच्या भितर संवाद तांच्या भितर कोलॅबरेशन जावपाची गरज आसा आनी क्युरियोसिटी आनी क्रिटिकल थिंकिंगान जो आसा पळय न्ही हो जास्त भर दवरून आमकां आतां लक्षांत दवरपाक जाय की फायनली वॉट इज द एम ऑफ एज्युकेशन दॅट वी ऑल को एक्झिस्ट टुगेदर अँड मेक दीस वर्ल्ड अ ब्युटिफूल प्लेस हे जग आनीक सुंदर करपाची तें आमचें ध्येय आसपाक जाय सो म्हाका दिसता हाच्या बेजिसाचेर जर आमी शिक्षण पद्दतीन थोडोसो बदल हाडलो जाल्यार देन वी वील बी रेडी फॉर दीस 21st सेंच्युरी वेरीन हांव जो तुमचो हायरार्की सांगला पळय एट द टॉप ऑफ द हायरार्की शूड बी आर्ट्स and then the rest of the things and of course हे सगळे डिपेंड आसतले अपॉन द इंट्रस्ट ऑफ द चायल्ड सो बेजिकली आमचे एज्युकेशन सिस्टमाचो कोर जो आसा पळय न्ही हो विद्यार्थी आसपाक जाय आनी ना खंयचे तरी म्हणजे आय एम मेकिंग द चायल्ड रेडी फॉर इंडस्ट्रीज ऑर आय एम मेकिंग द चायल्ड रेडी फॉर समथींग एल्स अशें आसूं जायना खऱ्यांनीच खूप सुंदर तरेन तुम्ही हो विषय कारण जशें तुमी म्हटलें की विषय खूप गहन आसा ताजेर भरपूर उलोवं येता पण जर थोडीशी शिक्षण पद्दतीन जर बदल केली जाल्यार 21व्या शेंकड्याच्या फुडली जी पिढी आसा ती निश्चित बदललेली पिढी आमकां पळोवपाक मेळटली म्हाका एक अशें सांगा की एक प्रश्न जो 10वी आनी 12वीचो 10वी आनी 12वीचेर आमी मेन स्ट्रेस करता कारण कशें आसा एक एज अ नॉर्मल पेरंट एक आवय बापूय म्हणून एक पालक म्हणून जेन्ना पालक विचार करतात की भुरगें 10वेक आनी म्हाका सातूंतल्यान तुय वता आनी हांवूय वता तुजें भुरगें 10वेक म्हजें भुरगें 12वेक तर आनी जो स्ट्रेस तूं आनी हांव तातूंतल्यान वता तो सगळे पेरंट्स मे बी वता आसतले भुरग्याक 10वेक आनी 12वेक एक तर अशी एज आसा ज्या एजीचेर ती भुरगीं चेंज जातात तांकां कितें सांगप अभ्यासाक बस म्हटलें की भुरगीं कंटाळटात तर अशा वेळार ही 10वी आनी 12वीची भुरगीं आसा आनी आमचें एक नॉर्मल थिंकींग आसा कितें 10वी आनी 12वीक जर मार्क बरे मेळ्ळे जाल्यार फुडें ताका तें करियर निवडपाक बरेंच मदत जाता तर अशा भुरग्यांक आमी कशी मदत करूं येता एज एन पॅरंट म्हणूनय सांगात आनी एज एन टीचर म्हणूनय आमी त्या भुरग्यांक कशी मार्गदर्शन करूं येता विद्यार्थी जेन्ना म्हणजे खंयचो भुरगो आमचो जेन्ना 10वेन आसता किंवा 12वेन आसता ही परत दीज आर टीन एजर्स अगेन एक्झॅक्टली आणि टीन एज म्हणल्यार कशें आसा सायकोलॉजिकल बदलूय तांच्या भितर जाता आणि फिजिओलॉजिकल बदल जे आसा पळय न्ही हे तांच्या भितर जायत असतात सो ताच्या खातीर हे दोनूय इमोशनली सुद्धा भुरगो जो आसा पळय न्ही वो इमोशनली बदल अनेक तरेचे बदल जे आसा हे भुरग्यांक जायत असतात आणि त्याच्या बरोबरीन आमी ताका म्हणटा तसो शिक्षणाचो जो भार जो आसा पळय न्ही हो तांचेर येता आतां म्हाका दिसता हांव सहज सांगता आणि कदाचित हांवें तुवें हें समजपाची गरज आसा की आमी जेन्ना आमच्या भुरग्याक 10वे खातीर किंवा 12वी खातीर तयार करता ऑब्वियसली ॲट द बॅक ऑफ आर मायंड फक्त म्हणजे हेचो विचार आसा काय कितें की भुरग्याची पर्संटेज बरें येवपाची किंवा असोय विचार आसूं शकता की म्हाका बाकीची विचारतली की तुज्या भुरग्याक कितली पर्संटेज पडली सो हॅज इट बिकम की तुजो हो स्टेटस इश्यू जाला काय कितें खूब कडेन असो विशय आसा ऑब्वियसली खूब कडेन हो विशय आसा आणि आमी खुबश्या पेरंटांक आपल्या भुरग्या कडेन इंटरॅक्ट करतना अशें इंटरॅक्ट करतना तांकां दिसता की तूं बरे मार्क हाड कित्याक ताच्या चल्यान अमके मार्क हाडले ताच्या चलयेन अमके मार्क हाडले ताच्या पेक्षा तुका बरें पडपाक जाय म्हाका दिसता कीप एवरीथींग असायड सगळ्यांक कुशीक दवरा एज अ पेरंट म्हणून तुमी चिंतता आसतना तुमी फक्त तुमच्या भुरग्याचो विचार करा तुमचो भुरगो हो इतर भुरग्यां पेक्षा वेगळो आसा ताची सुद्दां स्वताची कितें तरी वळख आसा आनी ती तुमी एज बाउंड करूं नाकात एखादे वेळ एक भुरगो त्या वयाचेर चड परफॉर्म करूं शकनासतलो पूण तो मागीर तेंपार वचून जो आसा पळय न्ही तो मॅच्युअर जातलो आनी तो आनीक बरें परफॉर्म करूं शकतलो जे इतर भुरगे करूं शकचे ना सो ताका टायमाच्या फ्रेमीन घालूं नाकात हां 10वेचो परिक्षेचो अभ्यास करपाक जाय न्ही एज अ पेरंट आमकांय खबर आसा की तांकां वीथ रिस्पेक्ट टू जॉब आसा वीथ रिस्पेक्ट टू करियर आमचेरूय कितलोसोच एक ताण आसता
पूण तो ताण जो आसा पळय न्ही तो इतलोय करूं नाकात की भुरगो जो आसा पळय न्ही त्या प्रेशरा सकयल इतलो आसतलो की तो अभ्यास करपाक ताका आवडचें ना, अशें करचें न्ही. म्हाका दिसता एक आमी सांगचें भुरग्याक की वी हॅव टू सी टू इट दॅट वी गीव 100%. भुरग्यान 100% आपले दिवपाचो प्रयत्न करचो, बट तेणी 100% दिल्या उपरांत 50% जर मार्क मेळ्ळे न्ही जाल्यार भुरग्याक ते तर तुमी त्रास दिवचे न्ही, कारण ताजे ते कित्याक 100% तेणें असतले. 100% प्रयत्न केल्लो आसा. आमी हे समजून घेवपाक जाय एखादे वेळ म्हजो भुरगो लँग्वेजीसांनी बरो आसतलो, मे नॉट बी गूड ॲट मॅथ्स ऑर दॅट ऑफ सायन्स, मे बी गूड ॲट हिस्ट्री, मे नॉट बी गूड ॲट लँग्वेजीस, अशें आसूं शकता. सो लेट वी एक्सेप्ट आवर चायल्ड द वे द चायल्ड इज. आनी म्हाका दिसता तो आमी कन्वर्सेशन आसपाची गरज आसा पळय भुरग्या कडेन, आमी उलोवपाची गरज आसा, ताका आमी विश्वासान घेवपाची गरज आसा की खंयच्याय सिच्युएशनान हांव तुज्या बरोबर आसा. आसतलें. आनी हो कॉन्फिडन्स जेन्ना आमी भुरग्याक दिता पळय न्ही, भुरगो जो परफॉर्म करतलो तेच्या सहज हांव म्हणटा त्याच्या दुप्पटीन परफॉर्म करूं शकतलो. सो ती हॉनेस्टी, ती सिन्सियरिटी तुमच्या भुरग्यान येताना तुमकां दिसतली. सो तो विश्वास जो आसा पळय न्ही तो भुरग्याक तुमी दाखोवपाची गरज आसा की आमी दोगूय जाणां वांगडा मेळून आसा. हाचो अभ्यास करया, दोगूय जाणां 100% दिवया. जितले मार्क मेळटले ते दोनी मार्क जे आसा पळय न्ही ते आमचे दोगांचे. आनी म्हाका दिसता तो बॉन्ड जेन्ना तयार जातलो एका आई बाबा बरोबर आनी त्या भुरग्या बरोबर, तेन्ना म्हाका दिसता भुरगो आनीक बऱ्या तरेन परफॉर्म करूं शकतलो, नॉट ओन्ली इन दॅट पर्टिक्युलर एग्जाम बट इन द एग्जामिनेशन ऑफ लायफ. हें खूब इम्पॉर्टंट आसा. खऱ्यानीच संवाद जो आसा तो पालकां मदीं आनी त्या भुरग्यां मदीं जावप खूब गरजेचें आसा. आनी खूब सुंदर तरेन हो विशय तुमी हांगा मांडलो. आतां 10वी-12वी जाली की तेज्या उपरांत जो प्रश्न आसता तो करियर निवडपाचो. आतां हांवें खंय वचपाचें. जर 10वी किंवा 12वीक जर बरे मार्क्स पडले जाल्यार ऑब्वियसली सायन्स भुरगीं सायन्सा वटेनच वतात, कारण शिकपाची उमेद आसता, सो त्या वटेन वता. पण अपार्ट फ्रॉम दॅट वेगवेगळे कोर्सीस आसतात जाचे बद्दल पेरंट्सूय अवेर आसनात आनी भुरगीं अवेर आसनात. तर अशा वेळार जर कितें कोर्सीस जर आसत स्पेशली गोंयान आमच्या, जाल्यार त्या कोर्सीस विशीं जाणून कशें घेवचें, किंवा जर अशे कोर्सीस आसत जर टिचरांक खबर आसत जाल्यार त्या कोर्सीसा विशीं जागृताय जावप गरजेचें आसा. आनी ती जागृताय कशी जावची? तुमी बरोच प्रश्न विचारलो. म्हाका दिसता ही जागृताय करपाचें पयलें काम जें आसा पळय न्ही तें एक शिक्षक करूं शकता. कित्याक जशें हांवें सांगलें जो विशय आसा त्या विशया बद्दल कितें करियर ऑप्शन्स वेगवेगळी एवेलेबल आसा हें टिचरान आपल्या जेन्ना लेक्चरींग करता पळय न्ही तेन्ना केन्ना एक वेगळो लेक्चर काडून स्पेशली कितें करियर ऑप्शन्स एवेलेबल आसा आपल्या सब्जेक्टा खातीर हाचे बद्दल उलोवप करप. आनी ताच्याच बरोबर म्हाका दिसता स्टुडंटांनी तितलो ओपन आसप, विचारप टिचरीक की वेगवेगळी करियर ऑप्शन्स जी आसा पळय न्ही ती आमी कितें म्हणून पळोवं शकता. आयज आमी पळयलें जर गोंय जर आसा तर खूब ल्हान राज्य आसा आनी हे ल्हान राज्य असल्या कारणान आमचे एज्युकेशनल फेसिलिटीज ज्यो एवेलेबल आसा ह्यो एम्पल एज्युकेशनल फेसिलिटीज आसा. आमकां सहज जर आमकां कळपाक जाय की पेडण्या सारक्या कॉलेजीन खंयचे वेगवेगळे कोर्सीस एवेलेबल आसा आमी केन्नाय सहज वचून थंय फायंड आवट करूं शकता. एट द सेम टायम आमी पळयता की वेबसायटीचेरूय तांचे ते एवेलेबल आसाच. पण ताच्या बरोबर हांव मुद्दमून नमूद करपाक सोदतां हे हायर एज्युकेशनाक गेले पण स्कील बेस्ड एज्युकेशनाक जर वचपाक जाय जाल्यार आमकां खबर आसा HRDF जे ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट फावंडेशन आसा हाच्या अंडर वेगवेगळे जे कोर्सीस जे आसा पळय न्ही ते करता विच आर रायट फ्रॉम फ्यू डेज 15 days टू दॅट ऑफ अ इयर ऑर 2 years असे वेगवेगळे कोर्सीस आसात. हे कोर्सीस म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट सारखे शॉर्ट टर्म कोर्सीस असतात किंवा कुकिंग स्पेशली ताच्या खातीर कोर्सीस आसा, बेकरी कोर्सीस आसात. दीज आर लायक 3 months, 6 months कोर्सीस, टिचींग कोर्सीस 6 months कोर्सीस आसात. अँड देर आर 56 इन्स्टिट्यूट 56 वेगवेगळ्यो इन्स्टिट्यूट आसात आनी त्यो इन्स्टिट्यूट आपल्या आवारान म्हणटात अश्यो वेगवेगळे कोर्सीस आनी ह्यो आमच्या गोंयान आसा. लागीं एवरी इयर देर इज अ कॅपॅसिटी ऑफ ऑलमोस्ट 3500 नंबर ऑफ स्टुडंट्स पासींग थ्रू इट. अक्षरशः 8वी जाल्ल्या भुरग्याक ड्रॉप आवट जाल्ल्या भुरग्याक सुद्दां
होम नर्सिंग सारको कोर्स, योगा एंड वेलनेस सारको कोर्स, पंचकर्मा सारखे कोर्सेस, असे कोर्सेस अवेलेबल आसात. सो ओन्ली आमी फायंड आवट करपाक जाय. आमकां खबर आसा ITI ही एक वेगळी संस्था आसा. ITIच्या अंडर सुद्दां वेरियस कोर्सेस जाता आनी एक लक्षात दवरपाक जाय, ITIन एडमिशन हे 8वे उपरांतय मेळटा आणि ताच्या उपरांत मागीर 10वे उपरांत. सो ही एडमिशन्स अशी आसा आनी 8th plus ITI इज ट्रिटेड एज 10th स्टँडर्ड. अशें इट्स लायक दीस. ऑर 10th plus ITI इज ट्रिटेड एज 12th स्टँडर्ड. सो आमकां एक लक्षात दवरपाक जाय, खुबशे फावटी आमी ITI किंवा डिप्लोमा जे कोर्सीस आसा पळय न्ही, हांकां आमी निग्लेक्ट करता. बट बेजिकली दे आर मोर प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट्स. दे आर मोर प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट. फॅशन डिझायनिंग सारको कोर्स हो 1 वर्साचो कोर्स आसा. दीज आर प्रॅक्टिकल कोर्सेस. यू कॅन डायरेक्टली स्टार्ट विथ युअर ओन बुटीक. एक्झॅक्टली. सो म्हाका दिसता कितें जाणा, हे वेरियस कोर्सीस आसा पळय न्ही, हाच्या बद्दल एक पेरंट म्हणून आमी बी जाणून घेवपाक जाय. भुरग्याच्या इंट्रस्टा बद्दल जाणून घेतल्या बरोबर आमी बी थोडोसो रिसर्च करपाक जाय. आणि त्याच बरोबर शिक्षक जो आसा, शिक्षकांनी आपल्या त्या टायमार वेरियस करियर ऑप्शन्स आसा ताच्या बद्दल म्हायती दिवपाक जाय, कोर्सिसा बद्दल म्हायती दिवपाक. आनी त्याच बरोबर आमचो भुरगोय बी तितलोच क्युरियस आसपाक जाय, विचारपाक की म्हाका हे तर आवड आसा. हांवें तुमकां जशें सांगलें की स्पोर्ट्सान जर भुरग्याक आवड आसा जाल्यार 30 वेगवेगळी क्षेत्रां आसा, करियर ऑप्शन आसा, ज्या तर तो आपलें करियर करूं शकता. कारण तुवें आतां स्पोर्ट्स म्हटलें पळय, लेट मी इंटरप्ट यू. कारण स्पोर्ट्स म्हटलें की अशें दिसता की स्पोर्ट्स म्हणजे तुका एक्सरसायज येवपाक जाय. स्पोर्ट्समॅन, एक स्पोर्ट्समॅन असो दोळे मुखार येता आनी स्पोर्ट्स म्हणजे तितूनच तूं ग्रावंडार दिसता. ताच्या बद्दल थोडेशें सांगात. म्हणजे स्पोर्ट्सान आनी कितें वेगवेगळें करूं येता? स्पोर्ट्सान हांवें जशें तुमकां सांगली 30 वेगवेगळी करियर ऑप्शन आसा. इट स्टार्ट्स फ्रॉम एक डायरेक्टली स्पोर्ट्समॅन तुमी जावं शकता. दुसरे जर स्पोर्ट्समॅन जावन मागीर एट अ लेटर एज वॉट यू वील बी डुईंग, यू कॅन बिकम अ कोच. तुम्ही कमेंट्री म्हणजे कमेंटेटर जावं शकता, तुम्ही रेफरी जावं शकता, तुम्ही फिजिओथेरपिस्ट जावं शकता, तुम्ही न्यूट्रिशनिस्ट जावं शकता, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट जावं शकता, स्पोर्ट्स डायटिशियन जावं शकता, यू कॅन बी अ स्पोर्ट्स लॉयर, यू कॅन बी अ स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, तो कोर्स करून तुम्ही मुखार वचूं शकता. यू कॅन बी अ स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर. तुम्ही आनीक मुखार वचून म्हाका दिसता अशे वेगवेगळे इव्हेंट्स जे ऑर्गनायज करूं शकता, नॉट इवन नॅशनली बट इंटरनॅशनली करूं शकता. इंडस्ट्रीन वेगवेगळी जी स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आसात ती डिझायन कशी करपाची कळ्ळें न्ही, ताच्या खातीर तुमी स्पेशल कोर्स घेवंक शकता, मुखार वचूं शकता. देर इज एन नंबर ऑफ ऑप्शन्स. फक्त आमी थोडेशे ते दार उक्ते करून पळोवपाची गरज आसा की म्हाज्या खातीर जर म्हाका स्पोर्ट्स आवडटा जाल्यार दीज आर द फिल्ड्स विच आर ओपन फॉर मी. खरंच खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आयज आमकां दिली. कारण ज्या विशयाबद्दल आमी विचारही करूं शकना तातूंतय इतली ऑप्शनां आसात आनी मेन म्हणजे आमच्या गोंयान हे सगळ्यो गोश्टी अवेलेबल आसात जाल्यार म्हाका दिसता प्रत्येक भुरग्यान हाचो लाव घेवपाची गरज आसा. बरें, म्हाका एक अशें सांगात की JEE किंवा नीट हाजे कडेन भुरगीं आमची गोंयांतली तांचो कल बरोच आसा आनी भुरगीं बरे तरेन पासय जातात, पण UPSCक मातशी भुरगीं फाटीं रावतात. कित्याक लागून? तुमचें मत कितें? म्हाका अशें दिसता की आयज मेरेन जे UPSC म्हणजे युनायटेड आमचे युनियन पब्लीक सर्वीस कमिशन आणि हे सेंट्रल गव्हर्मेंट सर्विसाचे जे जॉब्स आसा पळय न्ही ताच्या खातीर आसा. म्हणजे मोस्टली IAS, IPS, IFS, बट देर आर ऑलमोस्ट 24 वेरियस सेंट्रल गव्हर्मेंट सर्विसीस. आमी फक्त उलयताना हे 3 उलयता, पण ताच्या पेक्षा अजुनूय आसात 21 आसात. सो ऑल टुगेदर देर आर 24 वेरियस सर्विसीस, 24 वेगवेगळे सर्विसीस आसात. पूण आमकां खंयसर तरी वी आर मे बी लॅकिंग इन द अवेरनेस, ऑर आमकां खंयसर तरी कॉम्पिटिटीव स्पिरीट जो आसा पळय न्ही तो अजुनूय इम्प्रुवायज करपाची गरज आसा. आयज मेरेन गोंयान फक्त एकच स्टुडंट आसा जाणें ही क्लियर करून UPSC क्लियर करून ही हॅज बिकम अ IAS ऑफिसर. बट एज ऑफ नाव आमचे गोंयचे अधिकारी जे आसा हे IAS रँकार पावल्या, बट दे आर बाय प्रमोशन IAS रँकाचेर पाविल्ले आसा. म्हाका दिसता की थोडोसो आमच्या कॉलेज लेवलाचेर ह्या 4-5 वर्सांनी आमी पळयता की कॉलेज लेवलाचेर वेगवेगळे ट्रेनिंग्स ज्यो आसा पळय न्ही त्यो सुरू आसा आनी तांकां अवेरय करता की दीज आर द टायप्स ऑफ एग्जाम्स वीच आर अवेलेबल आनी तुमी ही परीक्षा घेवपाक जाय. पण तो थोडोसो कॉम्पिटिटीव स्पिरीट जो आसा पळय तो आमी बी म्हाका दिसता दाखोवपाची गरज आसा.
हालींच जर आमी थोडोसो रिजल्ट पळयलो की CA एग्जाम ही पास जावपाक खूब डिफिकल्ट. आमचे 10 भुरगे जे आसा पळय न्ही हे CA एग्जाम्स तांणी क्लियर केल्ले आसा. सो देर इज अ सबस्टेन्शियल चेंज वीच इज हॅपनिंग. पण अजून खूब बदल घडोवन येवपाक जाय आनी म्हाका दिसता आमची भुरगीं मुखार तो बदल घडोवन हाडटली. पण हांव सगळ्या शिक्षकांक आनी खास करून पेरंटांक मुद्दम सांगता की अशा तरेच्या परिक्षे खातीर खूब वेळ लागता आनी अशें जायना की एका एटेम्प्टान भुरगो क्लियर करूं शकता. सो तुमचो तेंकोय ताका जाय पडटलो. जसो तुमचो तेंको आसतलो भुरगो खूब बऱ्या तरेन म्हणजे अशा तरेच्या परिक्षे खातीर आपली तयारी दाखयतलो आनी यश प्राप्त करूं शकतलो. बरं, म्हाका एक सांगा, एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट हाचे बद्दल कितें सांगशात? एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट म्हळ्यार एक आमकां लक्षांत दवरपाक जाय की आमी खुबशे फावटी एक भुरग्याचो कल जो आसा पळय न्ही आफ्टर द एज्युकेशन हो जॉब म्हणून पळयता की म्हाका खंयचो तरी जॉब मेळचो, वेदर इट इज अ प्रायवेट, सेमी गव्हर्मेंट ऑर दॅट ऑफ अ गव्हर्मेंट सेक्टरान म्हाका काम मेळचें म्हणून. एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट हो असो एक उपक्रम जावं प्रायवेट लेवलाचेर किंवा गव्हर्मेंट लेवलाचेर अशा खातीर जाता की एक उद्योजक जर तयार जालो जाल्यार तो कितलेशेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करूं शकता. आनी हाच्या खातीर म्हाका दिसता स्कील इंडिया आसतले किंवा स्टार्टअप इंडिया आसतले अशे वेगवेगळे प्रोजेक्ट्स लॉन्च, मेक इन इंडिया प्रोजेक्ट आसतले. आमकां एक लक्षांत दवरपाक जाय, आमचो देश हो लागीं लागीं 140 crore पॉप्युलेशन आसा. सो आमी एक्चुली खूब बरे प्रोड्युसर जावं शकता बिकॉज ऑफ द पॉप्युलेशन. आमचे कडेन खूब ह्युमन रिसोर्स आसा बट वी हॅव बिकम मोर कन्ज्युमर्स. आमी कन्ज्यूम करता आनी हू इज प्रोड्युसींग फॉर अस? इट्स मोर ऑफ लायक जे प्रोडक्ट्स येतात हे चायना सारक्या देशांच्या किंवा इतर देशांच्यान येताना आमकां पळयता. पण आमी एक लक्षांत दवरपाक जाय, आमचो देश जर एक प्रोड्युसर म्हणून तयार जालो वीच इज लायक मेक इन इंडिया कॉन्सेप्ट जो आसलो तो हाच्याच खातीर आशिल्लो. ते जर आमी तयार जाले जाल्यार आमी येदे पॉप्युलेशना खातीर जॉबूय दिवं शकतले आनी त्याच बरोबर आमचो जो प्रोडक्ट आसा पळय न्ही, इफ वी एक्सपोर्ट दॅट प्रोडक्ट आमी बऱ्या तरेन आमची इकॉनॉमी सुद्दां रायज करूं शकतले. सो एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे आसा पळय ते हाच्याच खातीर आसा की दर एक मनशान जी तेजे कडेन कला आसा पळय न्ही ती वापरून म्हणटा तशें किंवा जी तेणी ट्रेनींग घेतिल्ली आसा ती वापरून खंयचो ना खंयचो तरी उद्योग धंदो करचो. आनी एक लक्षांत दवरपाचें, जसो तो भुरगो इस्टाब्लीश जालो तो सहज 2-3 जाणांक आपल्या सकयल काम करपाक लागतलो. हांव एक सादेंच एक उदाहरण दिता म्हज्या एका स्टुडंटाचें. इज बिकम अ इंजिनियर. ही वॉज अ कंप्युटर इंजिनियर बट नाव ही हॅज टर्न इन टू अ बिझनेसमॅन आनी ताची स्वताची फॅक्टरी आसा आनी त्या फॅक्टरीन 100 जाणां काम करता. अरे वा. अदरवायज तो कंप्युटर इंजिनियर स्वता कामाक आसतलो आसलो. आयज तो भुरगो जो आसा पळय न्ही आमी पळयता की स्वता 100 जाणांक कामाक ताणें लायल्या. सो दीस इज अ ग्रेट वर्क दॅट ही हॅज डन. सो बेजिकली एंटरप्रेनरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आसा हे ताच्याच खातीर आसा. खरेंच खूब सुंदर तरेन तुमी आयज हांगा आमकां ही म्हायती दिल्ली आसा. खरें तर शिक्षण हो विशय इतलो गहन आसा की ताजे बद्दल जितलें उलोवपाचें तितलें कमी आसा. पण तरी सुद्दां तुमी आयज तुमचो वेळांत वेळ आमकां दिलो. पालक आनी शिक्षक हांचे खातीर तुमचो एक मोलादीक असो संदेश कितें आसतलो? हांव एकूच सांगपाक सोदतां की आमचो प्रत्येक भुरगो हो वेगळो आसा. ताज्यान एक वेगळी वळख निर्माण करपाची ताकद आसा. आमी ताका संद दिवपाक जाय, ताचें मार्गदर्शन करपाक जाय आनी एक लक्षांत दवरपाक जाय की एकच ध्येय आसपाक जाय आमचें की आमी सगळीं जाणां मेळून हें जग आनीक सुंदर करतलीं आनी तें जग सुंदर करपाक म्हजो भुरगो कितल्या बऱ्या तरेन हातभार लावूं शकता हाचो यत्न आमी करचो. ताका बरे गूण दिवचे, ताका बरें ज्ञान दिवचें आनी ताका कसल्याच तरेच्या ताणा सकयल न दवरता ताचें स्वताचें अस्तित्व तयार करपाचो आमी प्रयत्न करचो. हांव एकच सांगता त्या भुरग्या खातीर जो फाटल्या बेंचाचेर बसला, यू आर नॉट अ ड्रॉप इन अ ओशन बट यू आर अ ओशन इन अ ड्रॉप. खरेंच खूब सुंदर असो संदेश तुमी दिलो. यू आर अ ओशन इन अ ड्रॉप. आनी खरेंच तुमी आयज तुमचो मोलादीक वेळ आमकां हांगा दिलो त्या खातीर पणजी दूरदर्शनाच्या वतीन तुमकां खरेंच मना काळजा सावन देव बरें करूं. देव बरें करूं.